निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या सेनेत अंतर्गत धुसफूस दिसून येते। 2018ला पक्षाच्या घटनेतील बदलांवरून खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर कालच निकालादरम्यान 2018ची घटना ही वैध नसल्याचं राहुल नार्वेकरांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता 2018ला झालेल्या पक्षाच्या घटनेतील बदलांवरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस होताना दिसतेय। त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये खडाजंगी देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। 2018ची घटना ही वैध नसून त्याच अनुषंगाने राहुल नार्वेकर यांनी शिंदेची शिवसेना हीच शिवसेना असल्याचा निकाल दिला होता आणि या निकालानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस होताना दिसतेय। यांच्यामध्ये आता खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय। दोन 2018ला पक्षाच्या घटनेतील बदलांवरून आता खडाजंगी झालेली आहे। तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्यासोबत आहे। चेतन, 2018च्या घटनेमध्ये झालेल्या बदलांवरून आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता अंतर्गत वाद होताना दिसतायत, काय अधिकची माहिती आहे? नार्वेकर यांनी जेव्हा निकाल दिला होता या निकालामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून 2018ला घटना झाली आणि या घटनेमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव होतं, पण या घटनेची नोंद आहे ही निवडणूक आयोगाकडे नाही आहे आणि ही नोंद निवडणूक आयोगाकडे का नाही, आता याच्यावरून खरं तर मातोश्री इथे सर्व शिवसेनेचे नेते दाखल झाले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरेंनी या संदर्भात जाब विचारावा। कारण की 1999ला ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाची घटना केली होती त्यावेळी पक्षप्रमुख पद हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होतं आणि त्यानंतर या शिवसेना पक्षाची घटना होती ही 2018ला बदलण्यात आली होती आणि या घटनेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली होती। मात्र या निवडीची जी प्रत होती ही जी घटना होती याची नोंद आहे ही निवडणूक आयोगाकडे नव्हती आणि त्यामुळेच कालचा निर्णय हा एकंदरीत शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने लागल्याचं म्हटलं जातं आणि त्याच अनुषंगाने आता मातोश्रीवर शिवसेनेचे महत्त्वाचे नेते दाखल झाले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यावेळी घटना झाली त्यावेळी याची जबाबदारी संपूर्णपणे सुभाष देसाई आणि यांच्यावर ही जबाबदारी होती। मात्र त्यांनी ही माहिती आयोगापर्यंत का पोहोचवली नाही याचा देखील जाब त्यांना विचारण्यात यावा, त्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे आणि या बैठकीला आपण पाहिलं असेल तर अरविंद सावंत असतील, संजय राऊत असतील, वैभव नाईक असेल, जे महत्त्वाचे नेते आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे हे देखील दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ही बैठक होईल आणि जर ह्याची नोंद जर निवडणूक आयोगाकडे असेल तर जर निवडणूक आयोगाकडे नोंद असेल तर या नोंदची प्रत ही घेऊन उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि हे जनतेसमोर मांडावं असं देखील या नेत्यांचं म्हणणं आहे। धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर ज्या 2018च्या घटनेचा दाखला देत ठाकरेंचे वकील हे युक्तिवाद करत होते त्याच घटनेवरून आता वाद होताना दिसतोय।